स्टार नांदेड परिक्षेत्रातील गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहीम. पहिल्या आठवड्यात 2702 पानटपऱ्यांची झाडाझडती, 30 गुन्हे दाखल, 67 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. दिनांक 01 ते जून 30, 2026 दरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहीम विरोधात मोहीम उघडली आहे. सदर मोहिमेअंतर्गत दिनांक 01 ते 7 जून 2026 दरम्यान संपलेल्या पहिल्या आठवड्यात गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड जिल्ह्यात 11, परभणी जिल्ह्यात 9, हिंगोली जिल्ह्यात 3, तर लातूर जिल्ह्यात 7 अशा एकूण 30 कारवाया करण्यात आल्या असून एकूण 48 आरोपींकडून 67,02,671 रुपये किंमतीचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. परिक्षेत्रातील विविध घटकांनी गुटखाविरोधी कारवाई पुढील प्रमाणे. जिल्हा किती दुकाने पानटपऱ्या तपासल्या. BNS 123 चे गुन्हे जप्त. मुद्देमालाची किंमत. आरोपी संख्या नांदेड 530, 11,25,21,741, 12 परभणी 839, 9 12,64,043, 14 हिंगोली 724, 3 1,69,531, 4 लातूर 609, 7 27,47,356, 18. एकूण पान टपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम. गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची पानटपऱ्यांवरून होणारी विक्री थांबविण्यासाठी पोलिसांनी पानटपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यात नांदेड परिक्षेत्रात एकूण 2702 पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून अंमली पदार्थांच्या साठवणुकीची संभाव्य ठिकाणे देखील तपासण्यात येत आहेत. खबर. हेल्पलाईनला वाढता प्रतिसाद. अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी या दृष्टिकोनातून पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 9150100100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाईन सुरू केली असून सदर हेल्पलाईनवरून नागरिक अवैध व्यवसायांची अचूक माहिती पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवत आहेत. नागरिकांनी आपल्या भागातील गुटखा, अंमली पदार्थ व इतर अवैध व्यवसायांची माहिती सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे पाठवावी व आपल्या भागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.